140 गाव पाणी पुरवठा योजना जळगाव मतदारसंघासाठी जल संजीवनी टँकर मुक्त मतदारसंघ करणारे आमदार डॉक्टर संजय कुटे जलयोद्धा। खारपान पट्ट्याच्या व किडनीग्रस्त रुग्णांच्या पृष्ठभूमीवर जळगाव जामोद शहरासह 2 तालुक्यातील 140 गावांसाठी मंजूर झालेल्या 222 कोटी 23 लाखांची पाणी पुरवठा योजना नागरिकांसाठी नवसंजीवनी ठरली आहे। पुढील 30 वर्षाच्या लोकसंख्येचा विचार करून या योजनेचा आराखडा तयार करण्यात आल्यामुळे या योजनेतून नागरिकांना सध्या मुबलक पाणी पुरवठा होत आहे। सातपुडा पर्वत पायथ्याशी बसलेला जळगाव व संग्रामपूर तालुका हा खारपान पट्ट्यात मोडतो। गत काही वर्षांपूर्वी या भागातील नागरिकांना दूषित पाण्याच्या सेवनाने किडनी सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते, तर शेकडो नागरिकांना किडनीच्या आजाराने आपले प्राण गमवावे लागले। परिणामी अनेक कुटुंबे उघड्यावर पडली होती। या सर्व प्रश्नांवर एकच उपाय होता आणि तो म्हणजे या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे। याचे गांभीर्य कर्मयोद्धा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी ओळखले आणि विविध संवैधानिक आयुधे वापरून हा प्रश्न शासन दरबारी लावून धरला होता। त्यामुळे या प्रश्नाची तीव्रता शासनाच्या लक्षात आल्यानंतर लोकवर्गणीचा विषय बाजूला सारत शासनाने वान धरणावरून जळगाव संग्रामपूर शहरास 140 गावांच्या योजनेला 2 डिसेंबर 2013 रोजी प्रशासकीय मान्यता दिली आणि लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी 4 मार्च 2014 ला या योजनेवर निधी वर्ग करीत वर्क ऑर्डर देण्यात आली। दी इंडियन स्यूम पाईप लिमिटेड मुंबई या कंपनीने 20 मे 2014 पासून या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून अवघ्या 2 महिन्यात 20 किलोमीटरच्या पाईपलाईनचे काम पूर्ण केले होते। ही योजना अत्याधुनिक पद्धतीची आहे। या योजनेसाठी उच्च प्रतीचे HDPE पाईप्स वापरण्यात आले आहे। तसेच या योजनेअंतर्गत वान धरणाच्या बाजूला एक जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे। स्कॉडा अँड ॲटोमायझेशन या पद्धतीने या योजनेच्या पाणी पुरवठ्याचे नियंत्रण करण्यात येत आहे। म्हणजेच कुठे किती पाणी पुरवठा झाला, प्रत्येक ठिकाणी किती पाण्याची आवश्यकता आहे, कुठे किती कमी व जास्त पाणी पोहोचेल, तसेच नळ योजनेचा कोणता भाग नादुरुस्त आहे आदी सर्व बाबी इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर कार्यालयातच दिसणे सुलभ झाले आहे। केवळ कागदावर घोडे नाचवण्यापेक्षा टँकर मुक्त मतदारसंघ करणारे आमदार डॉक्टर संजय कुटे खरे जलयोद्धा ठरले आहेत। पाणी हे जीवन आहे आणि त्यामध्ये शुद्ध पाणी हे आरोग्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे। परंतु या गोष्टीचा शाप की लोकप्रतिनिधी निष्क्रियता, त्यामुळे 2010 अगोदर जळगाव मतदारसंघातील जळगाव तालुक्यात क्षारयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि खारपान पट्टा हा शाप या भागात असल्याने अनेक नागरिकांना किडनीच्या आजाराने आपला जीव गमवावा लागला होता। परंतु भाजपाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा समजून यावर काम करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्यांना यामध्ये यश मिळत गेले। याच योजनेत विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शेगाव शहराचा व तालुक्यातील बऱ्याच गावांचा समावेश करून तिथे सुद्धा मुख्य जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली। तसेच शेगाव तालुक्यातील मणसगाव 30 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला 2019 मध्ये मंजुरात देण्यात आलेली आहे। दर महिन्याला 300 कोटी रुपये खर्च ना नफा ना तोटा या संकल्पनेवर चालणारी योजना पाहता आदिवासी पाडी व दुर्गम भागात सुद्धा शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा एकमेव संकल्प असून हर घर नल से शुद्ध जल ह्या पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाची पूर्तता करून घेणारा राज्यातील जळगाव जामोद मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ असून त्याचे खरे श्रेय विद्यमान आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांनाच जाते। पहिले आमच्याकडे काही पाण्याचा त्रास नाही, आम्हाला पाणी चांगलं येऊ राहिलं, शुद्ध येऊ राहिलं, थंडगार पाणी आहे। नळ बी 2, 2.5, 3 तास राहतात। तसं काही आम्हाला पाण्यापासून काही प्रॉब्लेम नाही आहे। 140 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही आपण 3 शिफ्टमध्ये कार्यान्वित केलेली आहे आणि योजनेचं कार्यान्वित करत असताना वेळेवर देखभाल दुरुस्ती 24 घंट्याच्या दुरुस्ती करून जनतेला पाणी कसं पोहोचवते या हिशोबाने आम्ही तत्पर सेवा करतो है। ये पानी से सबको फायदा है। सारी जितनी भी जनता आने जाने वाले रोड वाले मजदूर वगैरह गाँव वालों सबको पानी से बहुत अच्छा है। जळगाव जामोद मतदारसंघात ते 10 वर्षापूर्वी माननीय आमदार डॉक्टर संजय कुटे साहेबांच्या संकल्पनेतून 140 गाव पाणी पुरवठा योजना झालेली आहे। त्याच्यातून लोकांना आजही रोज किंवा 1 दिवसाआड 1 किंवा 2 दिवसाआड असं भर उन्हाळ्यातही पूर्ण महाराष्ट्रात पाण्यासाठी हाहाकार माजलेला आहे। तरी जळगाव जामोद मतदारसंघात 140 गाव वान धरणावरून जी योजना झालेली आहे ते खरोखर आमच्यासाठी जीवनदायी योजना ठरलेली आहे आणि आज आमच्या मतदारसंघातील जनता
पाणी हा एक सर्वात मोठा प्रश्न असून सुद्धा आज या मेच्या ते म्हणजे आज 20 तारखेच्या वर झालं तरी आमच्या इथं मुबलक पाणी लोकांना, शुद्ध पेयजल लोकांना पिण्यासाठी उपलब्ध आहे. आमदार साहेबांना आपल्याला 140 गावाले पाणी दिलं तर आपण जगून राहत. आमदार साहेब संजय कुटे यांनी 140 गावाची पाणी पुरवठा योजना आणल्यामुळे आम्हाला पाण्याची म्हणजे पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध झाले, नाहीतर पाण्यासाठी आम्हाला वन भटकावे लागत होते. पाणी चांगलं भेटते, मजुरी पडून घरी राहावं लागत नाही, सकाळी लवकरच नळ येतात, भरपूर पाणी मिळते. जळगाव जामोद शहरामध्ये 140 गाव पाणीपुरवठा योजना यामार्फत भरपूर लोकांना सोय होत आहे. शेतकरी, शेतमजूर लोकांना पण पाण्याची व्यवस्था रस्त्यावरती वाल खुललेले आहे त्यावर होत आहे. आणि गावात जे 8-8 दिवसाने नळ येत होते, आज दररोज 1 दिवस आड भरपूर 3-3, 4 तास नळ येत आहे आणि भरपूर पाण्याची चांगली सोय इथं मतदारसंघामध्ये डॉक्टर कुटे यांच्या नेतृत्वात झालेली आहे.